नमस्ते मित्रांनो, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी या शिक्षण संस्थेमध्ये शिकणारी बीटेकच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारी प्रकृती लमसा ही मुलगी टॉक्सिक रिलेशनशिपचा शिकार बनते आहे. या मुलीनं आत्महत्या केली आहे. मित्रांनो, काय आहे या प्रकरणामागचं सत्य? तर मित्रांनो, प्रकृती लमसा नावाची ही नेपाळची मुलगी ह्या KIIT युनिव्हर्सिटीमध्ये बीटेकच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिकते. या प्रकृतीचं प्रेम तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या श्रीवास्तव नावाच्या एका मुलासोबत. ही दोघे बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये. मित्रांनो, त्या कॉलेजचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला आणि त्या ताबडतोब त्या पाठोपाठच या प्रकृतीनं फॅनला ओढणी बांधून स्वतःची जीवनयात्रा संपवली. न्यूज चॅनल आणि सोशल मीडियामधून ज्या काही माहिती मिळाली त्यातून असं सांगितलं जाते की प्रकृतीनं आत्महत्या केली. तर मित्रांनो, एका वकिलाच्या नजरेतून बघूया की नेमकं काय घडलं. प्रकृती आणि अद्विक श्रीवास्तव या दोघांचं एकमेकावर प्रेम. काही कारणास्तव दोघांमध्ये वाद. या वादानंतर सुद्धा प्रकृतीचं आणि ह्या अद्विकचं फोनद्वारे बोलणं ही क्लिप रेकॉर्ड झाली. या क्लिपमध्ये हा अद्विक प्रकृतीला अतिशय घाणेरड्या शब्दात बोलत आहे. प्रकृतीनं अद्विककडे माफी मागितली तरी सुद्धा हा अद्विक थांबलेला नाही. वाईट शब्द आणि शिव्या अशा प्रकारे त्याचं बोलणं चालूच आहे असं या क्लिपमध्ये दिसतं. ही क्लिप ऐकण्यासारखी नाहीये मित्रांनो, म्हणून मी माझ्या या व्हिडिओमध्ये त्याचा समावेश केला. अद्विक बरोबर झालेल्या संभाषणानंतर प्रकृती तीव्र मानसिक धक्क्यामध्ये गेली आणि जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. प्रकृतीने अद्विक यांच्या संभाषणाची क्लिप जर पाहिली तर हा मुलगा तिला माफी मागायला सांगितलं. त्यानंतर प्रकृतीनं माफी मागितली, एवढ्यावर हा मुलगा थांबत नाही. तो पुढे तिला शिव्या देणं किंवा घाणेरड्या शब्दात बोलणं चालूच ठेवलेलं आहे. अशी ती क्लिप आहे. अद्विक सोबत झालेल्या संभाषणानंतर हताश होऊन प्रकृतीनं ही कठोर पावलं उचलली. जेव्हा ही बाब कॉलेजच्या प्रशासनाला कळली तेव्हा कॉलेजचे प्रशासन तिथे एकटं होतं. KIIT कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कॉलेजच्या प्रशासनानं तातडीनं पोलिसांना कळवणं आणि या प्रकरणाबद्दल योग्य तो तपास करणं हे गरजेचं होतं. या युनिव्हर्सिटीमधल्या काही महिला कर्मचारी यांनी या हॉस्टेलमधल्या मुलींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आप भी तो कर रहे हो। बोलो मत, सामान जल्दी पैक करो तो पुलिस आके पैक करेगा। सामान पैक करो, यहाँ कोई भी दिखाई देगा, पुलिस जो भी यहाँ दिखाई देगा उसके आगे उसका डिसिप्लिनरी एक्शन लूंगी। मैं डिसिप्लिनरी एक्शन लूंगी उसके आगे जो मुझे यहाँ दिखाई दिया। प्रकृती आणि अद्विक यांच्यामध्ये काही महिन्यापूर्वी या रिलेशन बद्दल तणाव निर्माण झाला होता. प्रकृतीला या रिलेशन मधून बाहेर पडायचं, म्हणून हा अद्विक तिला त्यातून बाहेर पडू देत नव्हता. असं सांगितलं जातंय की हा अद्विक प्रकृतीला ब्लॅकमेल करत होता. तिचे काही फोटोज, काही व्हिडिओज त्या अद्विककडे आहेत. जर प्रकृतीनं त्याचं म्हणणं ऐकलं नाही, त्याचं म्हणणं मानलं नाही तर हे जे काही फोटोज किंवा व्हिडिओ सगळीकडे पसरवून टाकेन असा दबाव हा अद्विक या प्रकृतीवर टाकत होता. हा अद्विक प्रकृतीला दबाव टाकत आहे, तसेच तिला ब्लॅकमेलिंग करत आहे. याबाबत एक तक्रार ही या प्रकृतीनं नोंदवल्याचं सांगितलं जातं. प्रकृतीची आत्महत्या की अबेटमेंट टू सुसाईड म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं. आत्महत्या आणि अबेटमेंट टू सुसाईड म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त करणं, या गोष्टीला कायद्याच्या नजरेनं बघितलं असता अबेटमेंट टू सुसाईड हा मुद्दा बघत असताना ज्या व्यक्तीनं तिला अबेटमेंट केलेलं आहे, ज्या व्यक्तीनं तिला सुसाईड करण्यास भाग पडलेला आहे, त्या व्यक्तीची या प्रकरणामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट काय आहे, कितपत आहे हे पाहिलं जातं. अद्विकचं झालेलं संभाषण आणि इतर काही पुरावे या सगळ्यांचा विचार केला असता अद्विकची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कुठे ना कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट आहे हे दिसून येतं. शासनानं त्यांच्या प्रतिमा जपण्याकरता जेव्हा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही सगळी गोष्ट विद्यार्थ्यांच्या लक्षात आली.
विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जस्टिस फॉर प्रकृती आणि प्रकृतीच्या न्याय हक्कांसाठी त्या मुलांना रस्त्यावर उतरावं लागलं. या सर्व घटनेमध्ये एक खेदाची बाब समोर आली. त्या नेपाळी मुलीच्या मृत्यूनंतर त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नेपाळी मुलांनी प्रदर्शन केलं. पण या प्रदर्शनामध्ये आपले भारतीय किंवा अन्य देशाची मुलं फारशी सहभागी झालेली दिसून येत नाही. ही खरंच एक खेदाची बाब आहे. युनिव्हर्सिटीचं प्रशासन कुठलीही पावलं उचलत नाही, तेव्हा त्या युनिव्हर्सिटीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या मुलीचा न्याय मिळण्याकरता सहभाग घेणं गरजेचं आहे. एका वाईट मुलाच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे, एक टॉक्सिक रिलेशनशिपमुळे एका मुलीला आपला प्राण गमावा लागला. पोलीस आणि प्रशासन, कोर्ट योग्य ती कारवाई करेल, पण हा मुद्दा एकापर्यंत संपलेला नाही. KIIT ही एक खाजगी शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेमध्ये 40 ते 42 हजार विद्यार्थी शिकतात. या संस्थेमध्ये बहुतांश विद्यार्थी परदेशी आहेत. या शिक्षण संस्थेमध्ये अंदाजे 60 देशातले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांना माझं नम्र निवेदन आहे की मित्रांनो, अशा प्रकारचं टॉक्सिक रिलेशनशिप पासून दूर राहा. विद्यार्थी दशेत आपलं करिअर आणि अभ्यास हा आपल्या अग्रस्थानी असला पाहिजे, असं माझं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.